काय सांगाल आज महायुतीने जळगावमध्ये टवटवीत यश मिळवलेलं आहे. पैकीच्या पैकी जागा भाजपने मिळवल्या आहेत. शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट नव्याण्णव राहिलाय. काय पहिली प्रतिक्रिया आहे? आणि मी पूर्वीच बोललो होतो की जळगावमध्ये 70 पार आम्ही या ठिकाणी विजय प्राप्त करू. तीच स्थिती आज आपल्याला बघायला मिळते आहे. आणि आज मी लोकांचे खूप आभार मानतो की या ठिकाणी महायुतीला जबरदस्त असं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तिघांच्या युतीला जर आपण विचार केला तर जवळपास 70 पार मी जे म्हणायचो त्याच पद्धतीच्या जागा आम्ही जिंकलेलो आहे. आता स्पष्ट बहुमत आहे. लाल तुमच्या सोबत आहे. जळगावच्या विकासासाठी काय नेमकी ऍक्शन प्लॅन असणार आहे? जळगाव शहरामध्ये योगायोगाने जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही 3 जण मंत्रिमंडळामध्ये आहे. त्याच्यामध्ये गिरीश भाऊ असतील, सावकाराची असतील किंवा मी असेल. निश्चितपणाने जळगाव शहरामध्ये राहिलेली जी विकासाची कामं आहे ती केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हास्तरीय समिती याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा आणण्याचा आम्ही तिघं मंत्री या ठिकाणी प्रयत्न करतो. तुम्ही आता भाषणात उल्लेख केला की जागा वाटपामध्ये खूप काही जण आवड रंगलेली होती. परंतु निकाल जर आपण पाहिला तर दोन्ही पक्षांना एक खुश करणारा निकाल वाटतोय. निश्चितपणाने जागा वाटप करत असताना मंगेश दादांशी किंवा गिरीश भाऊंशी किंवा राजू मामांशी आमचं तुतुमयमे थोडी झाली जागेंकरता. पण दोघांनी नंतर संयम पाळल्यामुळे युती फिक्स झाली, जागा योग्य वाटल्या गेल्या. आणि निवडणूक लागल्यानंतर जनरली युती झाल्यानंतर एकमेक पक्ष त्याच्या पक्षांमध्ये राहतो. पण आम्ही काही जागेवर मला अडचण आली तर त्यांनी मदत केली, काही जागेवर त्यांना वाटलं की मी तिथे मदत केली पाहिजे तर आम्ही एकमेकाला मदत केली. इतकं चांगलं नियोजन झाल्यामुळेच आम्हाला हे यश या ठिकाणी मिळालं. सभागृहामध्ये अगदी विरोधी पक्ष देखील शिल्लक राहिलेला नाही. आणि आता आम्ही सत्ताधारी ना आम्हीच विरोधक आहोत. मुंबईच्या निकालाच्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे? मुंबईमध्ये मोठा दणका बसल्याचं दिसतंय. मी तर मागेही बोललो होतो मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल आणि मराठी हिंदू महापौर होईल. 130 जागांबद्दल तुम्ही बोलत भाऊ, जवळपास एवढ्या जागा मुंबईमध्ये मी बोललो होतो की मराठी माणूस आणि हिंदू माणूस महायुतीचा महापौर होईल आणि 100च्या वरती जागा ह्या आमच्या येतील. आणि आज आपण बघतोय की 130च्या आसपास जागा या ठिकाणी आलेल्या. मराठी सगळेच आहोत ना, इकडेही मराठीच लढले, तिकडेही मराठीच लढले. त्यामुळे मराठी या ठिकाणी पूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं आहे की मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार.